जिजाऊ इंग्लिश मीडियमच्या जी शाळा आहे आणि त्या शाळेच्या आरोहण समारंभासाठी आपण उपस्थित आहोत. तुम्हाला जे संस्थापक आहेत ज्यांनी एक बीज या ठिकाणी टाकलं, कुणीतरी उल्लेख केला की हे माळरान आहे आणि ह्या माळरानाशी मी फार चांगल्या पद्धतीनं परिचित आहे. तर या माळरानावर एक सुंदरसं स्वप्न खूप वर्षांपूर्वी ज्यांनी पाहिलं ते आमचे मित्र संजयजी लहाणे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्या स्वतंत्र बुद्धिमत्तेनं आणि व्यक्तिमत्व विकसित करणाऱ्या स्वतःचं आणि इतरांचं असं मला वाटतं, त्या सुरेखाताई या दोघांचं मी मनपूर्वक सुरुवातीलाच अभिनंदन करते. कारण मी पाहिलं रस्त्यावरून येत असताना आणि एवढी टोलेजंग इमारत या ठिकाणी उभी आहे. ज्यांनी एवढं सुंदर स्वप्न पाहिलं ते बहरवलं, त्यासाठी तुम्हा दोघांचे आणि तुमच्या सर्व टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. एका सिनेमाचं गाणं म्हणून घेतलंय. मध्यंतरीच्या काळात मी एका वेब सिरीज मध्ये काम केलं. तीच कविता आहे ग्रामीण भागातली की गाव आहे, गावाच्या बाजूला महिला, आपल्या गावातल्या सगळ्या वयोगटातल्या महिला लाल मिरच्या तोडतायत आणि लाल मिरच्या तोडत असताना एकमेकीची दिल्लगी करतायत. दिल्लगी करता करता एक मुलगी जी तरुण आहे, वयात आली, तिला ह्या बायांच्या गप्पामध्ये मजा नाही वाटत आहे, इंटरेस्ट नाहीये. मग ती तिचं गाणं म्हणते, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी, एवढंच. तर माझ्यासारखी बाजूला मिरच्या तोडणारी बाई काय म्हणते, बाई गो किती छान आहे तुझा आवाज, मन की मोठ्यानं. तर सगळ्या जणी चुप बसा ग, हिचं गाणं आपण ऐकू. तर ती म्हणते, मी गाणं नाही म्हणणार, मी गाणं म्हणतीये ते बी पिक्चरचं गाणं म्हणते. हे जर दादाला कळालं तर दादा माझं उद्याच लग्न लावून देते, त्याच्यापेक्षा मी गाणं नाही म्हणणार. मग सगळ्या जण होत्या, बरं जाऊ दे, तू नको म्हणू, आम्ही म्हणतो गाणं. मग गाणं असं ठरतं की आपल्या आवडणाऱ्या माणसासाठी आपण गाण्यातून बोलायचं, काय पण जे असेल ते. मग आता वयोगट 3 असतं, एक तरुण मुली असतात, काही 1-2 लेकराच्या आई आणि काही आजीच्या वयाच्या. गाणं सुरू होतं, ओ हो रे दाट